आणि अखेर आपण त्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत मित्रांनो, ज्या ठिकाणी शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला होता. रुद्रप्रयाग येथून आपण केदारनाथकडे जाताना आपण सोनप्रयाग या ठिकाणी पोहोचतो आणि येथूनच त्रियोगी नारायण जाण्यासाठी आपल्याला रस्ता मिळतो. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता आलेलो आहोत रुद्रप्रयागमध्ये आणि रुद्रप्रयागमधून आपण आता त्रियुग नारायण या ठिकाणी आपण जात आहोत. येथील नजारा पण मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो, तो जरूर पहा आणि त्याचे महात्म्य काय आहे ते आपण मंदिरात गेल्यानंतर सांगणार आहे मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही बघत राहा. उत्तराखंडच्या निसर्गरम्य गढवाल प्रदेशात असलेले त्रियोगी नारायण मंदिर हे केवळ आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण नाही, तर भारतातील सर्वोत्तम विवाह स्थळांपैकी एक आहे. भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या स्वर्गीय विवाहाचे पौराणिक स्थान म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर पवित्र इतिहास आणि धार्मिक महत्त्व लाभलेले महत्त्वाचे ठिकाण आहे. गुप्तकाशीहून येणाऱ्या पर्यटकांसाठी हे मंदिर सुमारे 34 किलोमीटर अंतरावर आहे, तर सोनप्रयागपासून हे मंदिर 12 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी आपण ट्रेक करून देखील पोहोचू शकता. हिमालयीन पर्वतांचे आश्चर्यकारक दृश्य, निसर्गरम्य मार्गावरून तुम्हाला घेऊन जाण्यासाठी टॅक्सी आणि स्थानिक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, अथक प्रयत्नानंतर 2.5 तासानंतर आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. अगदी या डोंगरावरती जवळपास 1.5 तासाचा प्रवास करून आणि 1 तास ट्रॅफिकचा प्रवास करून आपण जवळपास 2.5 तासामध्ये या त्रियोगी नारायण डोंगराच्या अगदी वरती आपण पोहोचलेलो आहोत. आणि येथून आता आपण ही पाटी बघू शकता. या ठिकाणी 50 मीटर आपल्याला पुढे जायचं आहे दर्शनासाठी. चला तर मग आपण दर्शनासाठी जाऊया. 50 मीटर 50 त्रियोगी नारायण मंदिर हे उत्तराखंडमधील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते. ते केवळ शिव आणि पार्वतीच्या दिव्य मिलनाचे प्रतिनिधित्व करत नाही, तर वैवाहिक आनंदासाठी आशीर्वाद घेणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक आध्यात्मिक केंद्र म्हणून देखील काम करते. अनेक जोडप्यांचा असा विश्वास आहे की येथे लग्न केल्याने एकत्रितपणे सुसंवादी आणि आशीर्वादित जीवनाची हमी मिळते, ज्यामुळे ते एक अतिशय लोकप्रिय डेस्टिनेशन बनलं आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार त्रियुगी नारायण मंदिर हे असे मंदिर आहे जिथे देवांनी स्वतः भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे मिलन साजरे केले. मंदिरातील शाश्वत ज्योत त्यांच्या लग्नात प्रज्वलित झाली होती आणि देवी आशीर्वादाचे प्रतीक म्हणून ती अजूनही जळत आहे असे मानले जाते. येथे लग्न करणारे जोडपे असा विश्वास करतात की ते शिव आणि पार्वती यांना एकत्र करणाऱ्या त्याच पवित्र ऊर्जेखाली त्यांचे लग्न बांधत आहे. त्रियुगी नारायण मंदिराची उत्पत्ती प्राचीन काळापासून आहे आणि ती हिंदू पौराणिक कथांशी खोलवर गुंफलेली आहे. असे मानले जाते की भगवान विष्णूला समर्पित हे मंदिर भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे लग्न झालेले ठिकाण आहे, ते म्हणजे त्रियोगी नारायण. आणि अखेर आपण त्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत मित्रांनो, ज्या ठिकाणी शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला होता. ते मंदिर आपण इथं पाठीमागे बघू शकता. अगदी हुबेहूब केदारनाथ मंदिरासारखं दिसतं आहे. चला आता आपण बाहेर जाऊया. मध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी आपण मनाई केलेली मित्रांनो. बाहेरूनच आपण तुम्हाला ते दाखवूया कसं आहे. आणि संपूर्ण हा व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. त्याची संपूर्ण माहिती पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत बघत राहा. त्रियुगी नारायणचा अर्थ आहे 3 युगे, जो सत्य, त्रेता
आणि द्वापार युगांमधून येथे सतत जळत असलेल्या पवित्र ज्योतीचा संदर्भ देतो. ही शाश्वत अग्नी मंदिराला आध्यात्मिक शुद्धता आणि दैवी मिलनाचे चिरस्थायी प्रतीक बनवते. त्रियुगी नारायण मंदिराची स्थापत्य शैली उत्तर भारतीय मंदिरांमध्ये सामान्य असलेल्या नागरी शैलीचे प्रतिबिंब पाडते. हे मंदिर दगडांनी बांधलेले आहे आणि त्यावर गुंतागुंतीचे कोरीवकाम देखील केले आहे. शतकानुशतके या मंदिराची रचना टिकून आहे, ज्यामुळे या ठिकाणाचा पवित्र इतिहास जपला गेला आहे. मंदिर परिसरात आपल्याला अनेक छोटी छोटी मंदिरे पाहायला मिळतात. त्यांचेही बांधकाम अगदी डोळ्यात भरते. अशी ही सुंदर मंदिरे, यामध्ये बजरंगबली हनुमान, माता अन्नपूर्णा तसेच विष्णू यांची अनेक मंदिरे पाहायला मिळतात आणि ही विलोभनीय मंदिरे मनामध्ये अगदी साठवून घ्यावीशी वाटतात. पवित्र अशा या ठिकाणी आल्यानंतर आपण मंदिरामध्ये काय पाहाल तर सर्वात प्रथम अखंड धुनी. या मंदिराच्या समोर अखंड धुनी म्हणजेच एक शाश्वत आग आजही तळपत असल्याचे मानले जाते. अशी मान्यता आहे की ही आग शिव पार्वती यांच्या विवाह संस्काराच्या वेळी प्रज्वलित झाली होती आणि आजही ती बंद झालेली नाही. भाविक येथे समिदा म्हणजेच लाकूड वाहून आगीला देतात आणि नंतर त्या आगीची राख विभूती आपल्या कडेवर लावतात, ज्याला सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होण्याचे शुभफल मानले जाते. या मंदिराच्या परिसरात 4 पवित्र कुंड म्हणजेच पाण्याचे तळे आपल्याला पाहायला मिळतात. रुद्रकुंड, विष्णुकुंड, ब्रह्मकुंड आणि सरस्वती कुंड. हे पाणी आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी महत्त्वाचे मानले जाते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पंकज करमाळे शिर्डीहून भेटलेले आहेत आणि ते देखील इथं त्रियुगी नारायणाच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी टूर आयोजित करत असतात. त्यांचा नंबर देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तुम्ही जरूर त्या ठिकाणी चेकआउट करा आणि अगदी बजेटमध्ये ते तुम्हाला या 4 धामची यात्रा या ठिकाणी करून देतील. बरोबर ना? हां, तुमचा नंबर मला शेअर करा, नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. मित्र हो, असा होता हा त्रियुगी नारायणचा प्रवास. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आणखी अशी पवित्र स्थळे व्हिडिओमध्ये हवी असतील तर खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह नव्या ठिकाणी, नव्या डोंगरावरती. तोपर्यंत राम राम, जय शिवशंकर, हर हर महादेव.